नीट पेपर फुटी संदर्भात सोशल मीडिया आणि विविध प्रसारमाध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्यांमुळे संपूर्ण कोचिंग क्लास क्षेत्रावर संशय व्यक्त केला जात आहे. मात्र सर्वच कोचिंग क्लासेस या गैरप्रकारामध्ये सहभागी नसून काही मोजक्याच मोठ्या अकॅडमी, कॉर्पोरेट क्लासेस आणि आर्थिक फायद्यासाठी काम करणाऱ्या संस्थांमुळे संपूर्ण क्षेत्राची बदनामी होतीये. काही मोठे क्लासेस महाविद्यालयांशी टायअप करून विद्यार्थ्यांना आकर्षित करतात, तसंच शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षकांचा खासगी शिकवणीसाठी वापर करून शिक्षण व्यवस्थेला पोखरतात. त्यामुळे विद्यार्थी, पालक आणि सरकारची आर्थिक मानसिक फसवणूक होत असल्याचं संघटनेचं म्हणणं आहे. झोपडपट्टी आणि ग्रामीण भागात अल्प फीमध्ये शिक्षण देणारे अनेक सामान्य क्लास चालक प्रामाणिकपणे काम करतायत. मात्र काही विकृत प्रवृत्तीच्या लोकांमुळे त्यांची नाहक बदनामी होत असून उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असल्याचं संघटनेनं स्पष्ट केलं. यासोबतच संघटनेनं सरकारकडे अनेक महत्त्वाच्या मागण्या केल्यात. नीट आणि जेईई सारख्या परीक्षा रद्द कराव्यात, पेपर फुटीत सहभागी आरोपींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, कोचिंग क्लासेसमध्ये शिकवणाऱ्या शालेय महाविद्यालयीन शिक्षकांवर कायदेशीर बंदी आणावी, तसंच महाविद्यालय आणि क्लासेसमधील टायअप पद्धतीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे. तसंच एक देश, एक बोर्ड, एक अभ्यासक्रम आणि एकच परीक्षा हे धोरण देशभर लागू करण्याची मागणीही संघटनेनं केली आहे. 12वीच्या परीक्षेचं स्वरूप स्पर्धात्मक करून त्यावरच व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश द्यावा आणि विद्यार्थ्यांची महाविद्यालयीन उपस्थिती अनिवार्य करावी, असंही निवेदनात नमूद करण्यात आलंय. पेपरफुटीसारख्या घटनांमुळे विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात येत असून अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी सरकारनं कठोर धोरण आखावं, अशी मागणी कोचिंग क्लासेस वेलफेअर असोसिएशन ऑफ महाराष्ट्रानं केली आहे. नाही, आता शासनाला आम्ही देणार आहे निवेदन की या संदर्भामध्ये शासनाने जे नीटचे जे आपण ऑनलाईन फॉर्म भरतो ती शासनाने फी जरी माफ केलेली असली तरी देखील प्रायव्हेट क्लासेसमध्ये जे काही मुलांनी फिया भरल्या होत्या, आता जे पेपर अवघड आहे असे ती जी अफवा पसरलेली आहे त्याच्यामध्ये क्लासवाले अधिकची फी घेत आहे. तर शासनाने याच्यावरती लक्ष घालून जे काही आमच्याकडे जी यादी आहे किंवा शासनाकडे जी यादी आहे किंवा शासनाने जो सर्वे करावा आणि असे जे कोणी क्लासवाले असतील त्यांना परिपत्रक द्यावं किंवा नोटिसा द्याव्या, त्यांनी विद्यार्थ्यांकडून आता कुठलीही प्रकारची फी घेऊ नये अशी आमची पण शासनाकडे मागणी राहील. आणि शासनाने पण काम केलं त्या गोष्टीवरती तर ती गोष्ट होऊन जाईल आणि त्या होणार नाही. नाही, आमची ठाण्यात तर नक्की बैठक होणारच आहे. ठाण्यामध्ये जेवढं जे नीटचे क्लासेस आहेत जे आमच्या संपर्कात नाहीत, म्हणजे आमचे सभासद नाहीत आणि जे सभासद आहेत त्यांची आम्ही लोक बैठक लावून त्यांची चर्चा करणार आहे आणि ज्या मुलांनी फी भरलेली असेल त्यांना त्याच फी मध्ये शिकवण्याची आमची तयारी आहे आणि तसं त्यांना आम्ही सूचना करणार आहे.